आता पावसाळा सुरू झाला आणि पावसामध्ये गाडी चालवत असताना आपल्याला ह्या अशा पांढऱ्या कलरच्या आणि हायबीमच्या गाड्यांचे जे हेडलाईट आहेत तर ह्या हेडलाईटचा आपल्याला त्रास होतो. तर शक्यतो होता होईल तेवढं आपण लो बीमवरती चाला. आता इथं पाहिलं असेल मी अजिबात साईड नाही दिली त्यांना. हे समोरून येणारे लोक आपल्याला दिसले नाहीत बघा स्टार्टिंगला. तर असं होतं, ह्या पांढऱ्या लाईटच्या मध्ये ते बरोबर आले आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसले नाही. जे नाही चमकणाऱ्या वस्तू असतात त्या अशा आपल्याला दिसत नाहीत समोरून जर जास्त प्रकाश आला तर. आणि मित्रांनो समोर बघा पाण्यावरती बघा, आता पाऊस पडून गेला थोडासा तर रोडवर थोडं पाणी आहे. तर त्याच्यानंतर बघा इथं हे समोरच्या लाईट किती पांढऱ्या लाईट आहेत, तर त्याच्यामुळं आपल्याला दिसत नाही कधी कधी आणि ते डोळ्यावरती चमकतात. इथं पहा पाणी आहे थोडंसं, तर पाण्यामध्ये तर कसं ह्या पांढऱ्या लाईट्स किती मोठ्या होतात. मित्रांनो इथं वळण आहे, वळणावर हे आपले हेडलाईट परत आता हे डावं वळण आहे तर त्याच्यामुळे समोरून येणाऱ्याच्या डायरेक्ट डोळ्यावरती प्रकाश जातो. तर आपल्याला तिथं लो बीम करायचं. हे तर रिक्षा आहे, रिक्षाला एकच लाईट आहे तरी देखील किती चमकत होती पाहिलं असेल तुम्ही. यांना अप्पर डिप्पर करतोय मी पण कोणाला काहीही फरक पडत नाही. तुम्ही माझ्या लाईटकडे पण हेडलाईटचं जे पोझिशन आहे त्याच्याकडे पण लक्ष देऊ शकता. माझे हे समोरचे हेडलाईट हालतात बघा. तर इथून तिथून पहिल्यापासून तुम्ही पहा, मी शक्यतो लो बीमवरच गाडी चालवतो, जे की आपण डिप्परवर बोलतो. तर डिप्परच कंटिन्यू ठेवायचा. इथं समोर पाहता हे खड्ड्यामध्ये आपडतात. मोठ्या लाईट असून काही फायदा नाही आहे. जर मी पण हाय बीम लावली तर दोघांनाही रस्त्याचा खड्डा आणि रस्त्यावरची काही छोटीशी अडचण असेल तर ते दिसणार नाही. फक्त तुम्हाला रस्त्याच्या वरचे जे वरचा जो भाग आहे तो मात्र क्लिअर दिसायला मदत होईल हाय बीमनं, जे की अप्परच्या लाईट म्हणतो आपण त्याच्यावरून. आता इथं पाहू शकता समोरून येणाऱ्या रिक्षावाले भाऊ आहेत. हे तर टू व्हीलर आहेत पण रिक्षावाले भाऊ आहेत हे. तर यांना बघा त्रास झाला, यांनी लगेच चेंज केले.